आणि या सातारा वर्धापन दिनानिमित्त 1966 बाळासाहेबांनी महाराष्ट्रात शिवसेनेची स्थापना केली. त्याचा या वर्षात 60 वर्षाचा होता, म्हणून आम्ही 19 जुना मोठा कार्यक्रम केला. आणि त्याच अनुषंगाने या महिन्यात आम्ही 50,000 सत्र वाटले त्या भयाने. आणि मला दिसला तिथून व सांगली तालुका भुसावळ जिल्हा व अग्रेसर आणि व दुर्गमचा भाग महाराष्ट्रात अनुभवला. आमच्याकडे शेगाव ज्ञानास्त्र वेगळ्या करता होती. त्यावेळेला काम लावून मी सांगली मतदारसंघ सतत मला सांगतो की सत्तर 80 किलोमीटर पडलं. आणि आता सांगलीची येत असताना तिथे हे झाले 20-25 किलोमीटर आम्हाला पडले. आणि तिथले गावात आम्ही गटाच्या विधानसभेत 2027 विधानसभेत आम्ही म्हणजे आमचे एकनाथ शिंदे जे असतात या आम्ही निवडणुका आम्हाला बरोबरचा आमचा प्रयत्न असता. कोणी जे म्हणतात की तुमची महाराष्ट्रात किती भाजपा बरोबर आहे, एनडीएची सेंट्रल नाव सांगू शकता या माध्यमातून आणि आमच्या कार्यक्रमाच्या हेतून की 2027चा शिवसेना शिंदेच्या नेतृत्वाखाली आम्ही आम्हाला निवडणूक लढली. तिथून आणि आमची चाचपणी चालू असा आम्हाला उमेदवार म्हणून जवळपास होतो. त्या हिशोबात निरीक्षक निघाल्याचा आम्हाला सर्वे चालू असा कोण उमेदवार व तुमका एका 2 महिन्यानंतर तुमका फोटो करतो. त्यांना आहे जे कोण शिवसेनेत ज्याचे प्रवेश घेतला ते पुरुष असतले महिला असतली सगळ्यांचे गोवा राज्यातर्फे म्हणजे सगळ्यांचे स्वागत करतात, म्हणजे अभिनंदन करतात. जो गोष्टी आपण पलीकडे बोललेलो की आता तिथे अवैध असतो आणि तुम्ही त्यांना आमचा आम्ही आम्हाला कार्यालय सांगणे घातलेले असतात भुसावळ जिल्ह्याचे. तुमचे जो ती नवी अडचणी असतो ते तुमचा सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि ह्याला लागून सेंट्रल कमिटी केंद्रीय समिती भुसावळ जिल्ह्याबरोबर असताना आम्ही ॲम्ब्युलन्स आम्हाला दिली असतात. यापुढे जे जे कार्यक्रम असतात ते आम्हाला सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा जे आता नवीन जेथून शिवसेनेत प्रवेश केला तिथे जातात 1987 शिवसेना स्थापन झाली. 1989 पहिली निवडणूक आम्ही लढली. त्याच्यानंतर 1994 बाळासाहेबांची सभा झाली. वटेश्वर मैदान मागच्या 15-20 हजार लोक झाले. तर 7 उमेदवार डिक्लेअर केले बाळासाहेब. 7 डिक्लेअर केल्यामुळे त्याच राज्याकडे महाराष्ट्र पूर्वंत पक्ष भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युती झाली आणि आमचा 2 सीट दिले. एक सालीगाव आणि एक कुडचडे. कुडचडे ॲडव्होकेट नारायण देसाई आणि सालीगाव सांगोलीचे सरपंच दिलीप कालापूरकर. 1994 आणि आता 32 वर्ष झाली. त्या टायमाचे वेटवेट डिसोजा व मुख्यमंत्री झाले. त्याच्या विरुद्ध जो दिलीप कळमूरचा नाव तो आधी फक्त 900 मतांनी तो पडला. त्या दिलीप कळमूरकरांचा आम्ही निरीक्षण घेतला. 16 दिवसांनी माझी भेट करून शेवटला सेवा करणार. त्या टायमात शिवसेना त्या टायमात येईल तर भारतीय जनता पार्टीसाठी कशी पुढे घेतली आहे. त्या टायमात सेंट्रल जी आहे मुंबईच्या बळेश्वराच्या हाती गेला. आता त्याच्यानंतर खूप निवडणुका झाल्या पण ती घटोलीच रद्द झाली. आता जी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना त्यांच्यानी ठामपणे निश्चय करला हवा. मी आता वेगात मुंबईच्या खास निरीक्षक लोकांचं मंडळी इंडिया असे प्रत्येक मतदारसंघात विधानसभा प्रमुख संपर्क प्रमुख नेमलं द्यावा. आणि आता ऑफिसच्या पणजी आमचे सेंट्रल कमिटीच्या ऑफिसाला भुसावळ जिल्ह्याचे स्थानिक ऑफिसा आणि दक्षिणेचे या महिन्यात 1 तारीख पण्याची आम्ही करवायच्या. प्रत्येक तालुक्यापासून पेंडे आमच्या ऑफिस लावपाच्या डिझोली लावपाच्या. यांना शिंदे साहेबांना त्याचा जो चोळा लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तो आमचे सल्लागार आणि आमचे जे संपर्क नेते राजाभाऊ कीर्तीकर हे 2 वेळा खासदार आले होते, 4 वेळा विधानसभेचे मंत्री असले आमदार असले त्याशिवाय संपर्क करून सुभाष यांच्या मार्गदर्शनाखाली
कोणी आता तरी आम्हाला कोण आमचा विचारतात अरे तुम्ही लढे झाले का म्हणून या माध्यमातून या कार्यक्रमातून सांगू शकता की 101% शिवसेना ही एकाकी विधानसभा निवडणूक लढत आहे आणि आमच्या उमेदवार सगळ्यांचे सहकार्य असेल असे सांगून या भागातील कुठली समस्या असणे रोजगाराची समस्या असणे या अभयारण्याला रोजगारी त्रास होतात त्या त्रासाच्या मुक्त करण्यामध्ये आम्ही सदा तुमच्या बरोबर असतो. तुमची साथ आमदार आणि तुमची साथ जर काम करणारी तर येणाऱ्या विधानसभेत या मतदारसंघातल्या आमचा आमदार आमदार आम्ही या विधानसभेत हे काम तुम्ही महिला करू शकता. आज भारतीय जनता पक्ष जो असा तो महिलांच्या पायाचे म्हणतात तुमच्या दिसतात त्यांना गरजला बायलांची मात्र केंद्राची बद्दल वेगळी पडते पण हे बॉडी नक्कीच कमळ असणे बावताने आणि शिवसेनेचं धनुष्यबाण जो असा तो धनुष्यबाण सगळ्यांना त्यासाठी आपण विनंती करता की तुम्ही आमचा साथ द्या. या मतदारसंघातले जिथले लोक समस्या आता सगळं पुऱ्या करण्याची ताकद आम्ही ती पुऱ्या करतात. आमचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम करतात. शिंदे साहेब एक सामान्य कुटुंबातले मनीस पण आज त्यांचे कर्तव्य जर पहिले त्यांचे काम जर पहिले तर आमचा सुद्धा उभे दिसतात. आज त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या गोंयांत शिवसेनेची स्थापना केलेली असते आणि ही शिवसेनेची स्थापना जी असता ती बेस्ट घेऊन तर येणाऱ्या विधानसभेत आम्ही सत्ता प्रस्थापित करता खातीर ही आमची शिवसेनेची स्थापना असते. 21 आमदार या गोंय विधानसभेतल्या निवडून हाडपाची मोख आम्ही दवरलेली आसा आणि ती आम्ही पुराय करतले. आजच्या ह्या खेळात तुमकां सगळ्यांक पळगी दिता आणि इथे मुंबईवरून आम्ही जेवढे आलो आहोत ते तुमच्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला मदत करायला तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करायला आम्ही आलेलो आहोत आणि आम्हाला कुठेही इथे इलेक्शन किंवा कुठलंही राजकारण आम्हाला लढायचं नाही. त्यामुळे तुम्ही आमच्याशी जे जे तुमचे प्रॉब्लेम्स इथे आहेत म्हणजे जसं आता यांनी सांगितलं की तुम्हाला शिक्षणाचा प्रॉब्लेम असू शकतो, तुम्हाला जवळ शाळा कॉलेज मुलांसाठी छोट्या शाळा किंवा त्यांच्या एज्युकेशनसाठी तुमच्याकडे इथे काहीच सोयी नाही आहे, रेग्युलर बसेस नाही आहे, तुम्हाला इथे नोकरीचा प्रॉब्लेम आहे, आलेल्या नोकरीवर तुम्हाला टिकाव करता येत नाही, कॉन्ट्रॅक्चुअल लेबरचा प्रॉब्लेम आहे. हे सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला तुमचे हवे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आम्ही आलेलो आहोत ना की इथे कुठेही राजकारण करायला आलेलो आहोत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करता करता जर तुम्हाला वाटलं की ही लोक आमची आहेत, आम्ही तुमचे आहोत, गोवा आमचं आहे म्हणून आम्ही आलो आणि हे करताना जर तुम्हाला असं वाटलं की नाही हीच लोक आपल्या खांद्याला खांदा देऊन आज कुशावतीसारख्या एवढ्या वनविभाग तिकडे मोठा आहे, लोकसंख्या कमी आहे पण वनविभाग मोठा आहे, अशा ठिकाणी आपल्याला मदत करणार आहे तर नक्कीच आपण एकत्र मिळून आज या कुशावती जिल्ह्याचा एकंदरीत सुद्धा काही म्हणून डेव्हलपमेंट करता येईल ती आपण नक्की करूया. मी इथे भाषण करायला आलेली नाही आहे पण मला एवढं नक्की आवडेल की इकडे महिला कुटुंबासाठी आहे आणि माझ्या डोळ्यासमोर सगळ्या महिला आहेत. महिलांसाठी काय काय करता येईल जसं आता दुपारी आम्ही डिस्कस करत होतो सगळ्या महिला की जे महिलांना काय काय प्रॉब्लेम असू शकतात. तर बघा मुंबईत आम्ही एक सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन जागोजागी लावतो. मला माहिती आहे हा थोडा नाजूक विषय पण आम्ही तो सुरू केला आहे आणि आम्ही प्रत्येक महिलेच्या घरात दर महिन्याला सॅनिटरी पॅडचं बॉक्स एक आम्ही सगळ्यांना पोहोचवतो बरोबर. आता हा विषय तुम्ही 4 जणांत बोलणार नाही मला माहिती आहे पण ही वेळ आता पुढे निघून गेलेली आहे. आपल्याला काही विषय जे आहेत ते मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे. महिला म्हणून आज महिलांना असंख्य प्रॉब्लेम्स असतात पण महिला बोलत नाही. मी बघितलं इकडे की सगळ्या महिला शांत आहेत, त्यांना सांगितले तुम्हाला इथे यायचं आहे, चहा प्यायचा आहे, चटणी घ्यायचं आहे, जायचं आहे पण एवढंच आयुष्य आहे का आपलं तर नाही. म्हणून त्याची तुम्हाला
आमच्या महिला तुमच्यासाठी इथे थांबणार आहे. आज कुशावती जिल्ह्यामध्ये आज जे काही काम चालू आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपण एकत्र येऊन या जिल्ह्याचं जितकं म्हणून आपल्याला सकारात्मक दृष्टिकोनातून काम करता येईल ते करूया. विठू माऊली सिद्धनाथ सायकल ग्रुप फोटो नाही घ्या. मधुरदास सायकल टोटल 10 सायकल ही जगह आंगेल्या त्यांनाही त्यांनी सत्रिक कलेक्टर कल्याणी करतो ज्यांनी सुद्धा सत्रिक कल्याण किती वर्ष त्यांनी काम केलं. त्याचबरोबर हा सातेरी सेल्फ हेल्प ग्रुपाचे ते अध्यक्ष असले आता ते मेंबर असतात श्रीरामाच्या भावना वसंत भंडारी हांव रिक्वेस्ट करता त्यांनी येऊन आमची त्याच्यानंतर रिक्वेस्ट करतात सिद्धनाथ सायकल ग्रुपाचे ट्रेजरर संगीता नेटो तेणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा गणपती आनंदीगे यांचा असा कार्यकर्ता असा तो एक तडफ मागण्या असा की या पक्षाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा आम्हा हक्काचा म्हणून झाला आणि पर्यटकाच्या मनाचे दुःख असा ते दुःख तुमच्या माध्यमातून संपुष्टात येते. नाल्यात आज या
खंय तरी आयज तुमचो सत्री वांटपाचो प्रोग्राम आसलेलो कितें आसा उद्देश? आणि आमचं कितें आहा अंदूं 60 वर्सां जाता शिवसेना स्थापन जावन 1966 स्थापन जाल्ली. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तुमचा मुख्य नेता महाराष्ट्राचो उपमुख्यमंत्री 60व्या वर्धापन दिना निमतान हो आम्ही आता कार्यक्रम हांगा आयोजीत केल्लो आहा कुशावती. आणि या सतऱ्या वांटपाच्या कार्यक्रम निमतान काही लोक आमकां जॉईन जाल्ले आसा, महिला म्हण किंवा पुरुष म्हण जे इतर पक्षांचे आसले त्या पक्षान तेंच्यांनी खूब वर्सां काम केलें. तांकां खंय तरी थंय नाराजी दिसली म्हणून ते आतां शिवसेनेन जॉईन जाले. तो पक्ष प्रवेश आयज जालो आनी सत्र वांटपाचो कार्यक्रम आमी हांगा आयोजीत केलो. खंय तरी आमी पळयता की महाराष्ट्रात तुमची BJP वांगडा युती आसा, सो गोंयांत कशे प्रमाणे तुमी करतले कार्य? पळय कशें आहा, पक्ष वाडोवपाक कोणाचें हांगा बंधन ना. प्रत्येकाक पक्ष वाडोवपाचो मुभो आसा. महाराष्ट्रानूय आमचो जर युती आसली तेच्या बरोबर NDA सेंट्रल गव्हर्मेंटानूय आमची युती आसा, म्हटल्यार गोंयांत आमची तेच्या बरोबर युती ना. आमी 2027ची निवडणूक जी आसा ती लडोवपाचो आमचो प्रयत्न. खंय तरी मराठी राजभाशा म्हणून आतां गोंयांत कितले वर्सांनी प्रयत्न चालू आसा राजभाशा जावची म्हणून, तेजेर तुमचें कितें मत आसा? शिवसेना ही जी आता कोंकणी बरोबर मराठी राज्यभाषा करून जे मराठी राज्यभाषा प्रस्थापन समिती व इतर जे प्रयत्न करतात त्यांना शिवसेनेचो संपूर्ण पाठिंबा. येता त्या इलेक्शनात तुमी कितली सीट लढयतले सध्या? 30 सीट लडोवपाचो आमचो प्रयत्न आहा. आनी सांग्यार तुमचे आतां कॅन्डिडेट रेडी आसा सध्या? पळय कितें आसा की कॅन्डिडेटाची चांचपणी आमची चालू आसा. ह्या म्हयन्या 2 म्हयन्या भितर आमचें डिक्लेरेशन जातलें फूल कॅन्डिडेट. पळय सध्या एक तुमची एक कॉन्ट्रोवर्सी एक चलता की एक तुमचो मेंबर शिवसेनेचो शिंदे गटाचो खंय तरी सांग्यार येता आपूण निवडणुकेर रावपाचो, खंय तरी कॅपी वयता, खंयची गव्हर्मेंट शाळें वचून प्रचार करता आनी खंय तरी तेजेर आतां एक्शन जालें. कितपत योग्य आसा? तेणी पयलीं सांग्या वाटली तेणी, मागीर केप्यां वाटल्यो. ताका आतां आमी फायनल वॉर्निंग दिल्ली आसा. जे जे लोक प्रोटोकॉल सोडून पक्षाचे जे कोण भायर वयतात तेंचेर एक्शन घेवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. तेणी जे कितें केलां पळय तेजेर तेणी आपली चूक मागलेली आहा. ताका लागून आमी आतां वगी आसा. ह्यान फुडें जे लोक अशे जे पक्ष शिस्त जे तोडता तेजेर एक्शन घेवपाचो आमकां मुभा दिला. सर आयज खंय तरी तुमचो प्रोग्राम आसलेलो आनी तुमी हालींच जॉयन जाल्ले आसा शिवसेना. कित्याक दिसली तुमकां शिवसेना जॉयन जावची म्हणून? शिवसेना हो शिस्तप्रिय पक्ष आसा. शिवसेनेचें संघटन जें आसा तें संघटन सामान्य मनशाक वयर काडपाचें संघटन आनी त्या दृश्टिकोनांतल्यान बाळासाहेब ठाकरे जे आसा, बाळासाहेब ठाकरेन ह्या पक्षाची स्थापना केल्लेली आसा. आनी संघ हो पक्ष जो आसा हो पक्ष तळागाळांतल्या सामान्य मनशांचे प्रश्न घेवन फुडें येणारो प्रश्न आसा. म्हणजे जे कितें समस्या आसा त्या समस्यांचें निवारण करणारो प्रयत्न करता. जे कितें जंय अन्याय जाता त्या अन्यायाच्या विरोधान शिवसेना सदांच फुडें आसता. आनी ताका लागून पक्ष जो आसा हो पक्ष म्हाका मानावलो आसा आनी म्हणून ह्या पक्षान हांव प्रवेश केलो आसा. ह्या पक्षाचो हांव आज राज्य सचिव म्हणून पद सांबाळटा. आनी हें पद सांबाळटना गोंयान येणारी जी 2027ची निवडणूक जी आसा ही निवडणूक जिखपा खातीर आमी सर्वतोपरी आमचो प्रयत्न आसा. हांव गोंयच्या युवकांक एक आवाहन करता. शिवसेना हो पक्ष तुमचो पक्ष आसा, युवकांचो पक्ष आसा. आज गोंयांत जें कितें चल्लां पळय हें तुमकां सांगपाची वेगळें सांगपाची गरज ना. ही सगळी अराजकता जी आसा पळय ही जर तर पयस करपाक जाय जाल्यार हांव सगळ्या गोंयच्या युवकांक विनंती करता त्या युवकांनी शिवसेनेन सामील जावचें. हो पक्ष मजबूत करचो आनी गोंयान शिवसेनेची सत्ता स्थापन करपा खातीर आमकां पाठबळ दिवचें अशें हांव गोंयच्या सगळ्या युवकांक विनंती करता. तुम्ही पळयतात गोंयकारपण, गोंयकारांचो गोंयकारा खातीर.